नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. डॉक्टर वर्षास फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे की ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा ज्यांचं वजन खूप जास्त आहे, 100+ वजन झालेलं आहे आणि त्यांना डाएट करणं शक्य होत नाही. कारण वेट लॉस म्हटलं की डाएट हे आलंच आणि डाएट असा शब्द आला की नंतर मग आपल्याला खूप बेचव किंवा न आवडणारं खाणं असंच वाटतं की आपल्याला जे आवडतं, गोड आवडतं, चटपटीत आवडतं ते खाणं पूर्ण बंद करणं म्हणजे डाएट. आणि असा एक समज झालेला असतो. आणि नक्कीच काही प्रमाणात हे खरं हे असतं की आपल्याला ज्यावेळेस वेट लॉस करायचा त्यावेळेस आपल्याला बरेचसे आपल्या खाण्यावर बंधनं येतात. मग जे नेमकं आपल्याला आवडतं असतं तेच खाणं बंद होतं किंवा कमी खाणं, एकदम खूप भूक लागलेली असताना थोडं थोडं खाणं म्हणजे डाएट, असं बऱ्याच वेळा असा एक गैरसमज पसरलेला असतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेस वेट लॉस करायची वेळ येते त्यावेळेस खरं तर खूप इच्छा असते की आपलं वजन कमी असावं, खूप आपण सडपातळ दिसावं किंवा आपले आयडियल वेट आहे असं असायला हवं, अशी खूप इच्छा असते. बऱ्याच जणांना त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात पण ते बऱ्याच वेळा यश शक्य होत नाही, यश येत नाही. तर त्याचीही काही कारणं आहेत. तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मी असा एक डाएट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. खूप छान आणि खूप भन्नाट असा डाएट आहे. छान म्हणण्यापेक्षा पण खूप सोपा आहे असं म्हणता येईल. खूप सोप्या पद्धतीने हा डाएट मी सेट केलेला आहे आणि हा मी बऱ्याच पेशंटला दिलेला आहे आणि त्यांचे खूप छान रिझल्ट्स मला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच मी हा डाएट तुम्हाला सांगणार आहे. आणि खूप थोड्या दिवसांचा डाएट हा आहे. 10 दिवसांचा डाएट मी इथे तुम्हाला सांगणार आहे. 10 दिवस तुम्ही हा जर मी जसं सांगितलं तसं फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला देखील खूप छान असे रिझल्ट मिळणार आहेत. आणि नक्की ज्यांनी हा डाएट फॉलो केला आहे त्यांनी मला कमेंट्स करायचे आहे. 10 दिवसानंतर तुम्ही मला सांगू शकता किंवा कॉलही करू शकता की तुम्हाला कसा फरक झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांना जास्त वजन कमी करायचं आहे, 20 किलो 30 किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेट लॉस करायचं आहे, तर त्यांच्या बाबतीत असं होतं की काही दिवसानंतर खूप विकनेस यायला लागतो किंवा त्याचे साईड इफेक्ट म्हणा किंवा इफेक्ट म्हणू शकता की चेहऱ्यावर किंवा पूर्ण बॉडीवर दिसायला लागतात. सुरकुत्या आल्यासारखं वाटतं, स्किन खूप लूज झाल्यासारखी वाटते. तर हे होऊ नये याच्यासाठी सुद्धा मी काही टिप्स तुम्हाला शेवटी देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी महत्त्वाच्या टिप्स असणार आहेत आणि त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा हेल्दी असा फॅट लॉस होणार आहे आणि तुमचा लूक चेंज होणार आहे. तर सकाळी शक्यतो लवकर उठायचं आहे. तुम्ही 6 वाजता उठू शकता. 6 वाजता उठल्यानंतर तुम्ही सकाळी कोमट पाण्याने सुरुवात करायची आहे. कोमट पाणी घ्यायचं. आता उन्हाळा सुरू आहे त्याच्यामुळे जास्त गरम पाणी घ्यायची गरज नाही. थोडंसं कोमट पाणी तुम्ही 1 ग्लास घेऊ शकता. त्याच्यानंतर थोडासा व्यायाम करायचा आहे. माझ्या वर्कआउटच्या बॅचेसही चालू असतात, तुम्ही त्यालाही जॉईन करू शकता. त्याच्यासाठी कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा तुम्ही स्वतः इतर कुठला व्यायाम करत असाल, चालणं असेल, हा पण व्यायाम करू शकता. सुरुवात करून पाहिजे आहे. थोडा व्यायाम करून हळूहळू तो वाढवायचा आहे. व्यायाम करून आल्यानंतर आपल्याला थोडीशी भूक लागल्यासारखी होते आणि भूक लागल्यानंतर आपण काय खातो हे लक्षात येत नाही आपल्या. तर नक्कीच त्याच्यासाठी त्याची उपाययोजना आपण आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे. रात्री झोपताना 2-3 बदाम भिजून ठेवायचे आहेत. त्याच्याबरोबर मूठभर मनुके, काळे मनुके जे आहेत ते भिजत ठेवायचे आहेत आणि ते सकाळी उठल्यानंतर आपण व्यायामाच्या नंतर 2-3 बदाम आणि ते मूठभर मनुके भिजवलेले ते आपण खायचे आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, त्याचबरोबर इतर न्यूट्रिशनही आहे आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असल्यामुळं तुम्हाला ते पचायला हलके असणार आहे. त्याच्याबरोबर पोट साफ होणार आहे त्याच्यामुळं आणि पोट साफ व्यवस्थित झालं तर तुमचा वेट लॉस छान होणार आहे. तर नक्कीच दिवसाची सुरुवात यांनी करायची आहे. त्याच्यानंतर येते ब्रेकफास्टची वेळ. त्यावेळेस आपण 8 ते 9 या वेळेमध्ये ब्रेकफास्ट करायचा असतो आणि मग आपण नेहमी ऐकत असतो की ब्रेकफास्ट हा आपला हेवी असला पाहिजे. कारण आपण ब्रेकफास्ट करून आपल्या जे काही काम आहे रोजचं ते करायला सुरुवात करत असतो, बाहेर जात असतो, कुणी घरात राहून काम करत असतं. मग आपला ब्रेकफास्ट जर हेवी असेल, पोटभरीचं असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या कामामध्ये लक्ष लागतं आणि दुपारच्या जेवणापर्यंत आपल्याला भूक लागत नाही. त्याच्यामुळे हा ब्रेकफास्ट हेवी असला पाहिजे. मग हेवी ब्रेकफास्ट खायचा, मग आपण पोळी भाजी खायचं, भाकरी खायची असं करायचं का? तर नाही. हेवी ब्रेकफास्ट म्हणजे त्याच्यामध्ये हाय प्रोटीन असलं पाहिजे आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असलं पाहिजे. मी कमी असलं पाहिजे म्हणजे सांगितलं आहे की पूर्णपणे कार्बोहायड्रेट बंद करायचं नाही. कार्बोहायड्रेट्ससुद्धा आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी गरजेचं असतं. मेंदू जे काही काम करतो ते कार्बोहायड्रेट्समधनं एनर्जी घेत असतं. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स पण गरजेचं आहे पण त्याचं प्रमाण कमी करायचं आहे. कारण आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये
किंवा इंडियन जेवणामध्ये असं म्हणू शकतो की कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याच्यामुळं आपण काय करायचं की प्रोटीन इंटेक वाढवायचं आहे आणि कार्बोहायड्रेट थोडंसं कमी करायचं आहे. मग त्याच्यात पर्याय कुठले आहेत ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे की आपण काय काय घेऊ शकतो सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये. मग याचा पर्याय आहे तो म्हणजे आपण एखादा पराठा करू शकता. मग पराठा बनवण्यासाठी आपण थोडंसंच पीठ घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये मिक्स डाळींचं पीठ असू द्या किंवा ज्वारीचं पीठ, थोडंसं बाजरीचं पीठ, थोडंसं बेसन पीठ हे घेऊनसुद्धा आपण त्याचा पराठा करू शकता किंवा फक्त गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त पिठाचं प्रमाण थोडं घ्यायचं आहे, एक छोटी वाटी ते पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काकडी किसून टाकू शकता, कधी भोपळा किसून टाकू शकता, कधी गाजर आहे किंवा मिक्स सगळं एकत्र करून ते त्याच्यामध्ये पराठा बनवताना किंवा धपाटे म्हणू शकता त्याला किंवा घावण म्हणू शकता. अशा पद्धतीने त्याचं करायचं आहे. मग त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, तेलाचं प्रमाण खूप कमी असलं पाहिजे. फक्त ते उलटता यावं एवढंच फक्त अर्धा चमचा तेल तुम्ही त्यासाठी वापरायचं आहे, छोटा अर्धा चमचा. आणि शक्यतो तेल कमीत कमी वापरलं जाईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण बदल म्हणून रोजच तेच खाण्यापेक्षा कधी पालक टाकू शकता त्याच्यामध्ये मिक्स पिठामध्ये किंवा कधी मेथी आहे हे टाकू शकता, हे मेथी पराठा आहे, कधी पनीरही घालू शकता, पनीर पराठाही बनवू शकता. मग हे सगळं बनवताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला क्वांटिटी वाढवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या भाज्या किंवा जे काही सॅलड आहे कट करून किंवा किसून हे सगळं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात टाकायचं आहे. आणि जे पिठाचा भाग आहे मग ते डाळींचं पीठ असू द्या किंवा कडधान्याचं तर त्याचं प्रमाण कमी करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तो एक मीडियम आकाराचा पराठा किंवा फुलका किंवा थेपला असं काही त्या बनवू शकतो. एक मीडियम साईजचं बनायचं आहे. पण असं होतं की आता तेवढा एक फक्त पराठा खाऊन आपलं पोट भरल असं सांगता येत नाही, कारण आपलं वजन खूप जास्त असतं आणि मग आपल्याला वजनानुसार भूक लागत असते आणि मग तेवढ्या ह्याच्यावर आपल्याला भागलं असं वाटत नाही आणि मग आपण त्याच्यावर भरपूर मनसोक्त ताव मारतो आणि मग वजन कमी होण्यापेक्षा ते वाढतच जातं. त्याच्यामुळे की त्याच्याबरोबर एक लक्षात ठेवायचं आहे की एक फुलका घेतला किंवा एक पराठा आपण घेतला मिक्स भाज्यांचा, त्याच्याबरोबर एक छोटी वाटी दही घ्यायचं आहे, खूप जास्तही नाही, छोटी वाटी दही घेऊ शकता किंवा मग तुम्ही पुदिना चटणी घेऊ शकता, त्याच्याबरोबर कोथिंबीर चटणी घेऊ शकता. फक्त त्या चटणीमध्ये शेंगदाणा किंवा जे खोबरं आहे ते जास्त वापरायचं नाही, कारण त्याच्यामुळे सुद्धा कॅलरीज वाढणार आहेत, कार्बोहायड्रेट्स वाढणार आहेत त्याच्यामुळे. आणि त्याबरोबर ताटामध्ये भरपूर सलाड घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं पोट भरणार आहे. आता ब्रेकफास्ट नंतर जर 10 ते 11 यावेळेस तुम्हाला भूक लागली तर नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा आपण उपाशी राहायचं नाही, काहीतरी खायचं आहे. मग त्याच्यामध्ये काय खायचं तर तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे फळं खाऊ शकता, टरबूज खाऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता किंवा मग काकडी, गाजर, टोमॅटो हे घेऊ शकता. कारण उन्हाळा आहे त्याच्यामुळे हे थंडावा देणारे पदार्थ आहेत, ते तुम्ही कितीही घेतले तरी त्याचा फायदाच होणार आहे आणि आपल्या शरीराला ते मदत करणार आहेत वेट लॉस करण्यासाठी. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपण मध्ये काहीतरी खाऊ शकतो. नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये कार्बोहायड्रेट्स किती प्रमाणात कमी आहेत हे पाहायचं आहे. कार्बोहायड्रेट्स कमी असलेले पदार्थच आपण खायचे आहेत. त्याच्यामुळे असं केलं तर नक्कीच वेट लॉस छान होणार आहे. त्याच्यानंतर येतो आपला लंच टाईम. तर साधारणतः 1 ते 2 या वेळेमध्ये आपण लंच घेतला पाहिजे. हा एक आयडियल टाईम आहे लंचसाठी. तर त्यावेळेस आपण लंचमध्ये एक छोटीशी भाकरी घ्यायची आहे. मग तुम्ही कुठल्याही पिठाची घेऊ शकता, शक्यतो बाजरीच्या पिठाची भाकरी घेतणं खूप योग्य आहे वेट लॉससाठी. पण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये बाजरी उष्ण असल्यामुळं बऱ्याच वेळा त्रास होताना दिसतो, त्याच्यामुळं आपण त्याच्याऐवजी ज्वारीची भाकरी घेऊ शकतो. फक्त भाकरी घेताना मीडियम साईजची भाकरी घ्या आणि गरम घ्या. गरम भाकरी जेवढी तुम्ही गरम भाकरी घेताल तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो कमी राहतो आणि जशी जशी ती थंड होती तसं त्याच्यामधला शुगर लेवल आहे ती वाढत जाते. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला भाकरी आहे ती गरम खायची आहे. त्याच्याबरोबर आपण चिकन खाऊ शकता. 100 ते 150 ग्रॅम चिकन आपण घेऊ शकता. फक्त चिकन बनवताना खूप ऑइली किंवा चटपटीत असं बनवायचं नाही. कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये बनवलेले चिकन घेऊ शकता. जर तुम्ही चिकन खात नसाल तर त्याच्याऐवजी तुम्ही पनीर घेऊ शकता, पनीर भुर्जी घेऊ शकता किंवा मशरूम फ्राय किंचित तेलामध्ये फ्राय करून ते घेऊ शकता किंवा अंडी घेऊ शकता. मग या अंड्यामध्ये एक पूर्ण अंडा घेऊ शकता आणि साधारणतः 3 अंड्याचा पांढरा भाग हा घेऊ शकता जेवणामध्ये. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात सलाड घ्यायचं आहे. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक मीलच्या वेळी तुम्ही ब्रेकफास्ट असू द्या, लंच असू द्या, डिनर असू द्या, त्यावेळेस तुम्ही सलाड घेणं गरजेचं आहे. हे अशा पद्धतीने आपण लंचमध्ये वेगवेगळे व्हॅरिएशन आणू शकतो. मग त्याच्यामध्ये आपण काही वेळा कोशिंबीर घेऊ शकतो,
उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर खाणं सगळ्यांनाच आवडतं, त्याच्यामुळे कोशिंबीर आहे, वेगवेगळे फळं आहे ते पण ॲड करू शकता तुम्ही. असं केलं तर लंच टाईम छान होणार आहे. आता वेळ आहे 4 ते 5 या स्नॅक टाईम जो म्हणतो आपण त्यावेळेस पण बऱ्याच वेळा भूक लागते. वजन जास्त असल्यामुळे नेहमीच भूक लागत राहते, त्याच्यामुळे यावेळेससुद्धा आपण उपाशी राहायचं नाही. उन्हाळ्यामध्ये सर्वोत्तम उपाय हा आहे, तो भूक पण भागणार आहे आणि आपलं वजन कमी करणारा तो म्हणजे ताक. तर नक्कीच ताक आपण घ्यायचं आहे, पण हे ताक कसं घ्यायचं आहे याच्यासाठी मी एक व्हिडिओ टाकला होता चॅनलवर माझा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो तुम्ही पाहू शकता की ताक कसं बनवायचं. आणि अशा योग्य प्रकारे ताक बनवलं तर ते खूप हेल्दी राहतं, वेट लॉससाठी पण हेल्दी राहतं आणि पचायलासुद्धा सोपं जातं, त्याच्यामुळे पित्त वगैरे होत नाही. तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पण मी दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता. कारण एकसारखं एक प्रकारे ताक पिणं कधी कधी कंटाळवाणं होतं, तर नक्कीच आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे ताक रेसिपी आहेत त्या दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही ते बनवू शकता. त्याचबरोबर किंवा मग कधी कधी ताक वगैरे नको वाटतं, मग आपण मूठभर चणे आहेत, फुटाणे आहेत ते खाऊ शकता, किंवा साळीचं लाह्या आहेत त्या खाऊ शकता, किंवा एखादं फळ आहे ते घेऊ शकता. याच्यामुळे तुमची भूक पण कमी होणार आहे, भूक भागणार आहे आणि तुमचा वेट लॉससुद्धा कंटिन्यू चालू राहणार आहे. तर नक्कीच याच्यानंतर येतो डिनर टाईम. शक्यतो डिनर लवकर असावा. संध्याकाळी जेवणाची वेळ ही 7च्या आत आपण म्हणतो ना, 7च्या आधी असेल तर योग्य आहे, पण बऱ्याच वेळा कामानिमित्ताने बाहेर गेल्यामुळं एवढ्या लवकर जेवणं शक्य होत नाही. तर निदान 9पर्यंत तुम्ही जेवण झालं पाहिजे, 9पर्यंत. तर याच्यामध्ये सुद्धा रात्रीचं जेवण हे खूप हलकं फुलकं आहे, आपण नेहमी ऐकत असतो हलकं फुलकं असावं. मग ते कसं असावं, एकदम भाजी पोळी पूर्ण असं साग्र संगीत जेवण न करता तुम्ही काय करायचं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत, तर मी तिथे सांगते तुम्हाला. बेसन पिठाचा चिला करू शकता तुम्ही. मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी, छोटीशी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, गाजर, काकडी किंवा पालक आहे, मेथी आहे, अशा भाज्या आहेत, किंवा आणखीन काही असं म्हणजे वाटाणा आहे, असं काही ॲड करून भरपूर प्रमाणात पालेभाज्या किंवा हे सलाड आहे ते जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याची क्वांटिटी वाढवायची आहे. लक्षात ठेवा, क्वांटिटी वाढल्यामुळे तुमचं पोट भरणार आहे. तर हे करू शकता. त्याच्याबरोबर सलाड घेऊ शकता किंवा 1 वाटी वरण घेऊ शकता. वरणामध्ये सुद्धा तुम्ही मुगाची डाळ जास्त वापरा आणि तुरीची किंवा इतर डाळी आहेत थोड्या थोड्या प्रमाणात घ्या आणि त्या मिक्स डाळींचं वरण किंवा सूप म्हणू शकतो आपण ते तयार करू शकता. थोडंसं पातळ घ्यायचं आहे, कारण वरण जे आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि प्रोटीन पचायला जड असतं. मग रात्री तुम्ही घेताय तर ते थोडंसं पातळ करून घ्या, त्याच्यामुळे क्वांटिटी वाढणार आहे त्याची, त्याच्यामुळे तुमचं पोट भरणार आहे आणि तुमचं जेवण पण होणार आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर आणखीन डिनर ऑप्शन तुम्हाला मी सांगते की मशरूम घेऊ शकता. कधी कधी असं होतं ना की भाजी पोळीच खायची मला, मग मशरूम फ्राय घेऊ शकता. फ्राय करताना किंचित तेल घालायचं आहे आणि त्याचं फ्राय करून त्याच्याबरोबर आपण भात घ्यायचा आहे, थोडासा भात घ्यायचा आणि भरपूर सलाड घेऊ शकता. अशा पद्धतीने सुद्धा तयार करून तुम्ही डिनरसाठी घेऊ शकता. किंवा उसळींची भेळ घेऊ शकता. थोडीशी उसळ घ्यायची, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात टोमॅटो, काकडी, कांदा हे सगळं किंवा कांद्याची पात आहे ते घेऊन त्याची उसळ तयार करा आणि तीसुद्धा थोडीशी वापरून उसळ घेतली तरी चालेल, तीसुद्धा खाऊ शकता. कधीतरी चेंज म्हणून आपण खिचडी भात खाऊ शकता किंवा पुलाव म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये सुद्धा तांदूळ थोडासा वापरायचा आहे आणि मुगाची डाळ जास्त प्रमाणात घ्यायची आहे किंवा इतरही डाळी घालून तुम्ही छान पुलाव करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर भाज्या घालायच्या आहेत. हे प्रमाण कायम लक्षात ठेवायचं आहे, कारण भाज्यांमुळं पोट भरतं आणि फायबरचं प्रमाण जास्त राहतं. त्याचबरोबर ओट्स आहे, एक बेसन चिला आपण करतो, त्याच्यामध्ये बेसन थोडंसं घ्यायचं आहे, ओट्स पावडर थोडीशी घ्यायची आहे. जे एक चमचा जर बेसन पीठ घेतलं तर 2 चमचे ओट्स पावडर घ्यायची आहे. त्याच्यानंतर भरपूर भाज्या घालायच्या आहे किंवा मशरूम घालू शकता. कधीतरी चेंज म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही पनीर घालू शकता आणि याचासुद्धा पनीर कट करून किंवा बारीक एकदम करून किसून ते घालू शकता आणि त्याचासुद्धा बेसन चिला जर केला तर तोसुद्धा पोटभरीचा ठरू शकतो आणि त्यांनी पोट तर भरणार आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त मन भरणार आहे आपलं. तर नक्कीच, कारण आपल्याला माहिती की आपण वेट लॉस करत असतो त्यावेळेस आपल्याला कायम लक्षात असतं की मला भरपूर खायचं आहे, मला भूक लागलेली आहे आणि मग थोडंसं खाल्ल्यानंतर पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही. तर नक्कीच आपल्याला वेट लॉस छान करायचं आहे तर पोटही भरलं पाहिजे, त्याच्यासाठी भरपूर सलाड किंवा भरपूर जे काही फायबर आहे ते आपल्या शरीरात गेलं पाहिजे आणि आपल्याला मन भरण्यासाठी आपल्याला थोडेसे कार्बोहायड्रेट्स गरजेचे आहेत, ते पण आपण आपल्या आहारात घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर आणखीन एक ऑप्शन मी तुम्हाला सांगेन की पनीर आहे किंवा टोफू मिळतं, ते सुद्धा आपण टोफूचं फ्राय जर आपण भुर्जी वगैरे केली तर ते सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा टेस्ट किती एक आणि
पोट पण भरू शकतो. तर नक्कीच हे उपाय करू शकता. आणखीन उपाय म्हणजे अंडी खाऊ शकता. रात्री आपल्याला थोडंसंच भूक आहे, जास्त भूक नाही असं वाटलं तर आपण अंड्याचा पांढरा भाग, एक 4 अंड्याचा पांढरा भाग आणि एक पूर्ण अंडं असं जर खाल्लं तरीसुद्धा आपलं पोट भरतं आणि मनही भरतं. नक्कीच हा माझा डाएट प्लॅन आहे, तर तुम्ही फॉलो करा. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही टिप्स आहेत, तर त्या फॉलो केल्या तर हा डाएट प्लॅन पूर्ण होऊ शकतो. तर त्या टिप्समधली पहिली टिप्स म्हणजे पाणी. पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवायचं आहे, कारण पाणी हे 0 कॅलरी असा घटक आहे. त्याच्यामध्ये कॅलरीज पूर्ण 0 आहेत, पण ते जर योग्य प्रमाणात आपण सेवन केलं तर आपलं मेटाबॉलिझम वाढू शकतं. चांगलं मेटाबॉलिझम असेल तर नक्कीच वेट लॉस छान होतो. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण हे चांगलं ठेवायचं आहे. कमीत कमी 3.5 ते 4 लिटर पाणी आपण हळूहळू घ्यायचं आहे आणि ते कसं प्यायचं आहे त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यानुसार पाणी पिऊ शकता. त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ, तळलेले, तुपकट, तेलकट हे पदार्थ पूर्णपणे टाळायचे आहे. काही दिवस तुम्ही वेट लॉस करूच तर जर तुमचा मनावर कंट्रोल धरलं आणि हे पदार्थ तुम्ही खाल्ले नाही किंवा जरी तुम्हाला खूपच इच्छा झाली खायची तर ते घरी बनवून खा एका दिवशी, असं करू शकता. पण बाहेरचं खाणं टाळा. त्याच्यानंतर आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे भरपूर फळे, एक रसदार फळे आपल्याला बाजारात मिळतात, तर ते भरपूर खाऊ शकता तुम्ही. फळं खा, फळांचे ज्यूस खा. फक्त ज्यूस पिताना त्याच्यामध्ये ॲडेड शुगर असणार नाही याच्याकडं लक्ष द्या. त्याच्यानंतर कोशिंबिरी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी आपण उन्हाळ्यात करतो आणि आवडीने खातो, तर त्याचासुद्धा तुम्हाला वेट लॉससाठी छान फायदा होणार आहे. वेगवेगळे सलाड आहेत, ते पण आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर मॉर्निंग वर्कआउट करायचं आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळी लवकर उठायला काहीच प्रॉब्लेम नाही. थोडंसं लवकर उठायचं आहे आणि निदान 45 मिनिट आपण वर्कआउट करायचं आहे. ते कसं करायचं तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि माझ्या बॅचला, वर्कआउट बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप ही खूप महत्त्वाची आहे. शांत अशी 6 ते 7 तास तुम्ही जर झोप घेतली तर हे सगळं जे फॉलो करणार आहात तुम्ही डाएट, तर ते अंगी आपल्याला लागणार आहे असं म्हणू शकतो आपण आणि आपलं छान वेट लॉस होणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच वेट लॉस करायचा आहे आणि तो पण हेल्दी करायचा आहे. तर आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण आपल्याला जर खूप जास्त वेट लॉस करायचं आहे, 20-30 किलो वेट लॉस करायचं आहे, तर अशावेळी आपण कमी खात असतो किंवा सलाड जास्त खात असतो, फायबर जास्त घेत असतो. मग याच्यामध्ये कधीकधी आपल्याला न्यूट्रिशन कमी मिळू शकतं, न्यूट्रिशन डिफिशियन्सी आपल्याला जाणवू शकते आणि मग आपल्या चेहऱ्यावर किंवा इतर अवयवांवर सुद्धा याचं परिणाम दिसून येतात. आपला चेहरा निस्तेज दिसू शकतो, डोळ्याखाली काळे वर्तुळ येणं किंवा रिंकल्स येणं हे होऊ शकतं. त्याच्यामुळे वेट लॉस बरोबर हे होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच मी एक तुम्हाला सजेशन देईल की मल्टीविटॅमिन आणि ओमेगा 3 टॅबलेट तुम्ही घेऊ शकता. कारण मल्टीविटॅमिन कशासाठी घ्यायचं की आपल्याला जे काही विटॅमिन्स कमी पडत आहेत खाण्यामधनं, तर ते आपल्याला आहारातनं जात नाहीत, तर ते आपण टॅबलेट थ्रू, सप्लिमेंट थ्रू आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे मल्टीविटॅमिन टॅबलेट घेणं खूप गरजेचं आहे वेट लॉसमध्ये. त्याचबरोबर ओमेगा 3 टॅबलेट तुम्ही जर घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला जे काय हार्ट हेल्थ किंवा ब्रेन हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी मदत होते आणि स्किनसुद्धा चांगली राहण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे नक्कीच ह्या 2 टॅबलेट तुम्ही ॲड करा. त्या कुठल्या घ्यायच्या याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता, मी तुम्हाला गायडन्स करेल. तर नक्कीच माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरणार आहे. 10 दिवस तुम्ही हे ट्राय करून पहा आणि 10 दिवसानंतर मला नक्की मेसेज करा की कसं वाटलं आणि 10 दिवसानंतर पुढं काय करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. कारण 10 दिवसात तर काही पूर्ण वेट लॉस आपला होणार नाही. मग पुढं काय करायचं, पुढं काय डाएट प्लॅन फॉलो करायचं याच्याबद्दल पण मी तुम्हाला गायडन्स करू शकते. त्याच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे वेगवेगळे व्हिडिओ मी आता रेग्युलरली तुम्हाला देत जाणार आहे. तर नक्कीच तोपर्यंत आपण सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू सो मच.